अगं मी हा बॉडी स्क्रब घरीच बनवलाय, यामुळे ना डेड स्किन रिमूव्ह होऊन टॅनिंग सुद्धा हळूहळू कमी होतं. पण बनवायचं कसं? फक्त 3 इन्ग्रेडियंट्स मध्ये बनणार आहे. चल सांगते कसं. या स्क्रबसाठी आपल्याला लागणार आहेत फक्त 3 इन्ग्रेडियंट्स. सगळ्यात पहिले काय घ्यायचं ते मी सांगते तुम्हाला. आता सगळ्यात आधी आपण घेणार आहोत ऑरेंज पील पावडर. मी इथे रेडीमेड घेतेय, पण तुम्ही घरी सुद्धा बनवू शकता. कसं बनवायचं? संत्रे घ्या, संत्र्याची सालं उन्हामध्ये छान सुकवा आणि त्यांना फाईनली ग्राइंड करून घ्या. झाली तुमची ऑरेंज पील पावडर. आता त्यानंतर आपण घेणार आहोत तांदळाचं पीठ. आता जर का तुम्ही 4 चमचे ऑरेंज पील पावडर घेतली आहे तर तुम्हाला 2 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचे, म्हणजे त्याचा अर्धा पोर्शन तुम्हाला घ्यायचं आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत हळद. आणि अशा प्रकारे आपला हा बॉडी स्क्रब, इझी बॉडी स्क्रब तयार झालेला आहे. वापरायचं कसं तेही बघा. आता या पावडरमध्ये मिक्स करण्यासाठी तुम्ही रोज वॉटर वापरू शकता, दूध वापरू शकता किंवा आपलं साधं पाणी वापरलं तरी सुद्धा चालेल. मिक्स करून झालेली पेस्ट जी आहे ती छान सर्क्युलर मोशनमध्ये मसाज करून घ्या. 2-3 मिनिट मसाज करा आणि मग पाण्याने धुवून टाका. ऑरेंज पील पावडर काय करतं तर टॅनिंग कमी करायचं काम करतं आणि तांदळाचं पीठ एक्सफोलिएशनचं काम करतं, डेड स्किन रिमूव्ह करतं. पण आता तुम्हाला हा स्क्रब रोज अंघोळीला जाताना वापरायचा नाहीये. तुम्ही 2 ते 3 वेळा फक्त आठवड्यातून याला वापरायचा आहे. खूप इफेक्टिव्ह बॉडी स्क्रब आहे हा. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा, कारण हे इन्ग्रेडियंट्स आपल्या घरात असतातच. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा.